ओके नमस्कार, गोदागिरी फार्ममध्ये आपलं स्वागत। तर आज गोदागिरी फार्मच्या मधमाशी पालन विभागामध्ये आम्ही इथं एपिस सिराना म्हणजे सातेरी माशी या मधमाशीसाठी या असे माठाचे ट्रॅप लावणार आहे। तर या ट्रॅपचा उपयोग आपल्याला ज्या नैसर्गिक वसाहती आहे त्या पकडण्यासाठी होतो। तर इथे तुम्हाला दिसत असेल की छोट्या आकाराचे आपण इथे ट्रॅप ठेवले। तर ह्या ट्रॅपचा उपयोग करून आपण हे ट्रॅप याला हे मेन लावून, मेन का लावायचे कारण मेणाचा वास हा मधमाशीपर्यंत गेला पाहिजे आणि त्या मेणाच्या वासाने ही मधमाशी आपल्या छोट्या माठामध्ये येऊन इथं कॉलनी तयार करेल आणि ती कॉलनी मग आपण आपल्या लाकडी पेटीमध्ये त्याला शिफ्ट करू शकतो। तर नंतर आपण ती शिफ्ट करू शकतो। अशा प्रकारचा हा माठ आहे। तर या माठामध्ये आपण हे जे मेन आहे याच्या हातात पण दिसतंय बघा, किंवा हे मेनाचे जे शीट आहे ह्या वितळणार आहे। आता मेन वितळायचं असेल तर डायरेक्ट आपण वितळू शकत नाही, त्याला आधी आपल्याला गरम पाणी करायला ठेवायचे आणि गरम पाण्यामध्ये आपला हा चमचा ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मेन वितळायचे। मेन वितळल्यानंतर आपण काय करणार आहे की या माठामध्ये थोडं थोडं त्याला विभागून सोडणार आहे, जेणेकरून त्या मेणाचा वास मधमाशीपर्यंत गेला पाहिजे। आणि ती एकदा मेन इथं चिटकलं की आपण त्याला वरतून झाकण टाकणार आहे। झाकण पॅक केल्यानंतर इथं छिद्र पाडणार आहे आणि या छिद्रातून बरोबर मधमाशी या माठामध्ये जाऊ शकते, जा-ये करू शकते आणि आपल्याला नॅचरल कॉलनी आपण पकडण्यामध्ये त्याचा उपयोग करू शकतो। तर आपण आधी मेन वितळून घेऊ। आता पॉज कर, पॉज। ओके तर अशा प्रकारे आपल्याला मेन या वॉटर बाथ म्हणतो आपण याला, या वॉटर बाथ मध्ये आपल्याला मेन वितळायचं आहे। कधी मेनाला आपल्याला डायरेक्ट हीट द्यायची नाही। मेनाला जर डायरेक्ट हीट दिली तर मेन खराब होतं किंवा ते वापरण्याला एक राहत नाही। अशा प्रकारे त्याला वॉटर बाथ हीट आपण द्यायची आणि हे पगाळल्यानंतर मग आपल्याला माठात टाकायचं। एक काळजी आपल्याला घ्यायची की पाणी या मेणामध्ये मिक्स व्हायला नकोय, फक्त आपल्याला मेनच त्याच्यामध्ये पाहिजे आणि ते पगळायचे। तर हे बघा मेन आपलं वितळलेलं आहे। तर आपण हे मेन याच्यामध्ये थोडंसं सोडणार आहे। त्या मेणाचा वास त्या मधमाशीला गेला पाहिजे। तर त्याला पूर्ण फिरवायचं आहे। आता तसं सातेरी माशा यांचा वावर जास्त जंगलामध्ये असतो। आता आपल्या श्रीरामपूर किंवा नगर भागामध्ये थोडा पठारी प्रदेश असल्यामुळे किंवा जंगल कमी असल्यामुळे त्यांचा वावर हा फार कमी आहे, त्यामुळे आपल्या वसाहती पण कमी आहे। त्यामुळे आपल्याला एवढी सिस्टीम त्यांच्यासाठी करावी लागते। परंतु जर जंगलामध्ये तुम्ही नुसतं मोकळी घागर जरी ठेवली, म्हणजे महाबळेश्वर असेल किंवा भंडारदरा असेल, अकोला तालुका असेल, तर या भागामध्ये तुम्ही जर नुसती घागर जरी ठेवली झाडावर तरी इथे येऊन मधमाशा या घर करतात आणि ती पोळी आपण लाकडी पेटीत ट्रान्सफर करू शकतो। अशाच प्रकारे आपल्याला इतर भांड्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडं थोडं मेन सोडायचं। दुसरं भांडे अशा 4 घागरी आम्ही आता सर्वप्रथम या प्रयोगासाठी आम्ही या झाडावर इथं ठेवणार आहोत आणि काही दिवसांनी आपण येऊन बघणार यामध्ये कॉलनी ट्रान्सफर झाले की नाही। अजून याच्यामध्ये मधमाशीला आकर्षणाचा वास हा मधमाशीला आकर्षित करतो। तर त्याप्रमाणे आपण आता सेटअप हे झाल्यानंतर आपण झाडावर त्याला सेट करणार। तर अशा पद्धतीने हे प्रत्येक झाकणाला चित्र पाडलेले 3-3, ज्याच्यातून मधमाशा आतमध्ये जाऊ शकते। तर प्रत्येक झाकण आपल्याला या मडक्याला पॅक करायचं आहे। तर त्यासाठी आपल्याकडं टेप आहे, तर तो टेपने आपल्याला ह्या
हा पूर्ण स्पेस आपल्याला पॅक करायचा आहे. अशा पद्धतीने आपण हे पूर्ण सील केलेलं आहे. म्हणजे आता फक्त मधमाशा इथून ये जा करू शकतात. आणि याची पोझिशन आपल्याला आपण याच्यानंतर झाडावर कसं ठेवायचं हे बघणार आहे. आपल्याला पोझिशन अशी खाली ठेवायची, म्हणजे मधमाशा, कारण असं जर ठेवलं आपण त्याच्यामध्ये पाणी वगैरे जाऊ शकतं. तर आपल्याला त्याचा जो दिशा आहे आपल्याला खाली जमिनीकडे ठेवायची, म्हणजे इथून मधमाशा खाली येऊन जाऊ शकतो. धन्यवाद. तर आपली पूर्ण हे मडकं आपण इथं काय आलं आधी आपण टेप लावला होता, परंतु टेपने ते राहिलं नाही. आपण काय केलं, त्याला वॅक्सने चारी बाजूने त्याला पॅक करून टाकलं. असं आपला एक ट्रॅप तयार झाला. इथं 3 छिद्र आहेत बघा. या 3 छिद्रातून मधमाशा ये जा करतील. आणि हा ट्रॅप आपल्याला अशा पद्धतीने, जिथं तुम्हाला जागा आहे झाडामध्ये, अडचणीची जागा आहे, त्या अडचणीच्या जागेमध्ये आपल्याला असा ठेवून द्यायचा. आणि त्याचा जो तोंडाचा आकार आहे तो खालच्या बाजूने पाहिजे, म्हणजे पाऊस पाणी जरी आलं तर त्यामध्ये आपल्या ट्रॅपमध्ये पाणी जायला नको. तर अशा पद्धतीने हा ट्रॅप आपण इथं ठेवला. आणि साधारण एक 5-6 दिवसांनी, आठवड्याने आपण येऊन बघायचं की मधमाशांची ये जा चालू आहे का. तर ते ये जा चालू असली तर आपल्या लक्षात येईल की आपल्या ट्रॅपमध्ये मधमाशांचं पोळी इथं त्यांनी तयार केली आणि मधमाशाची कॉलनी इथं आली. तर असे ट्रॅप आपल्याला जास्त करून सप्टेंबर ऑक्टोबर या 2 महिन्यामध्ये जास्त करून लावायचे. कारण या महिन्यामध्ये त्यांचं डिव्हिजन होत असतं, म्हणजे विभागणी होत असते. कारण त्यावेळेस फुलोरा खूप वाढतो निसर्गामध्ये पावसानंतर. त्यामुळे सप्टेंबर ऑक्टोबर आणि नंतर तुम्हाला ट्रॅप लावायचा असेल तर फेब्रुवारी नंतर, फेब्रुवारी मार्च एप्रिल मे पर्यंत तुम्ही ट्रॅप लावू शकता. पावसाळा आणि हिवाळा हे 2 ऋतू आपल्याला सोडून द्यायचे, कारण त्या ऋतूमध्ये फुलं नसतात, त्यामुळे त्यांचे डिव्हिजन होत नाही. तर सप्टेंबर ऑक्टोबर आणि फेब्रुवारी मार्च एप्रिल मे हे 6 महिन्यामध्ये आपण असे ट्रॅप लावू शकतो. थँक्यू. करतो खाली. तिकडून